यानंतरचा होणारा सामना बारामती वर्सेस भातकुळगाव। यानंतरचा होणारा सामना बारामती वर्सेस भातकुळगाव। दोन्ही संघांनी वॉर्मअप करून किट मध्ये लगेच ग्राउंडकडे येण्याची कृपा करावी। ओमकार चव्हाणांनी जर पकड केली का? ओमकार चव्हाणांनी आताच्या पकडीला सचिन आरले यांच्याकडून 100 रुपये बक्षीस देण्यात आलेले आहे। त्याचा मोबाईल माझ्याजवळ जवळ अजून कमी सगळी पडवा। आणि परत एकदा ओमकार चव्हाणांनी आणि जानू यांनी दोघांनी पकड केली आहे। मामा येतो का बाय? येतो बाबा बोला। आता त्या पकडीसाठी येतो बाबाकडून पण ओमकार चव्हाणला 100 रुपये बक्षीस देण्यात आलं आहे। अजून रोख स्वरूपात माझ्या खिशात आलेलं नाही। फोनपे द्यायचे पण रोख तरी द्या मला म्हणतो ना याची देत नाही। आणि आता सत्य झालेले नाही। आताची पकड असफल झालेली आहे। ओमकार चव्हाणच्या बक्षीस 100 रुपये एका बाबाने रोख दिलेले आहेत। अन्याय समजून घेऊन जा नाही तर व्यवस्थित आपण मनाला म्हटलं आणि खिशात घातली। नंतर घेऊन तुमचं कोणाला मी सगळे नंतर घेऊ सर ए भरू उठ बस ना जाय उठ जागा नाही माग माग जागा नाही ना आताच्या रेडमध्ये टॉपिक चेकनी जागा नाही ना जागा नाही ए वन पुढे आहे का ना माझ्याजवळ आलेला आहे। टॉपिकनी घेऊन नाही संपल्यानंतर लगेच नको तो स्वतःच फोन आहे बाजीचा फोन आहे विजिट करतो मी। अरे लावले बेटा नाटक थोडा बादशाह बाई तरी सर मागच्या वेळेसला मोबाईल आणि या सामन्यासाठी आपल्याला दोन्ही पंत परीक्षा पास पण आहेत आणि डोळ्याची पापणी न लावता एवढं बारीक त्यांचं निरीक्षण चालू आहे दोघांचं पण दोन्ही संघ तुल्यबळ आहेत। बस वगैरे आणि तुला काय नाही तुझं 100 रुपयाचं बक्षीस माझ्याकडून घेऊन जाय।
ओंकार साहेब केल्याबद्दल. त्याचं नाव काय सांग मला? अशोक सत्कर. रोज घेऊन रे, मी ओंकारचा पप्पा बोलतोय, ध्यानात ठेव. माझं नाही चला चल आता चल नाही कोणी भाईवरच हे कर आणि महिला पण काही कमी नसतात. इथे 2 कबड्डी प्लेयर आलेले आहेत. महिला कावेरी फातकर तशी प्रॉपर कापडगावची आहे, पण शिकायला 19 वर्ष वय, शिकायला बाबूजावर कॉलेज पातळीला आहे. तशी दुसरी अस्मिता मकासरे 19 वर्ष वय, बाबूजावर कॉलेजला शिकते आणि आता 19 वर्ष वय गटात त्यांनी अहमदनगर जिल्हा येथे कबड्डी खेळलेला आहे. त्यांचा पण युवा स्पोर्टच्या वतीने हार्दिक पाणी गेला अजून बोलणार खेळाचं वयोमान पण टाकू जरा शांत ठेवू नको. तरी चल व्हिडिओ काढतोय डबल मांडीवाची तू काल उठला होता तू काल उठला आम्ही खुर्ची द्यायला गेलो होतो चल बरं करते जाय शाईन नंबर संघाचा एक नंबर देखील आपल्याला खेळाडू करण्यासाठी लढाईची धुरा सांभाळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गेला, परंतु एक शांत आणि संयमी राहील. पहिला हाफ मुलगा गुंतायचा काय नागपूर आणि पातळी 6 आणि नागपूर 19 13 गुणांची आघाडी नागपूर संघाकडे. बघूया ही 13 गुणांची आघाडी पुढे 10 मिनिटांमध्ये जशी आपल्याकडे किती ठेवतात त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये रस्त्याची भरारस्ता आपल्याला करावी लागेल आणि पातळी संघामध्ये सामन्यात कमबॅक करायचा असेल तर एक सुरेख खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण केलेली जी रोजची मेहनत आहे त्या मेहनतीला आज फळ मिळवणं आपल्या संघासाठी बंधनकारक ठरत आहे. 13 गुणांची आघाडी आहे.
तांदापूर संघाकडे आणि 13 गुणांनी विजयवरती पातळी संघ काहीतरी जागून कामगिरी करावी लागेल आपल्या संघासाठी. या सामन्याचा सामना संपल्यानंतर पुढील सामना बारामती आणि भातपूरगाव या दोन संघांमध्ये खेळवला जाईल. दोन्ही संघाने किट करून तयार राहायचं. किट करून दोन्ही संघाने तयार राहायचे. बारामती आणि भातपूरगाव राष्ट्रीय खेळाडू प्रशांतजी लबरेसर हे या आपल्या तांदापूर नगरीमध्ये दाखल झाले. त्यांचं आयोजकाच्या वतीने व संयोजकाच्या वतीने खूप खूप हार्दिक स्वागत करतो. आपला अमूल्य या स्पर्धेसाठी आपण खूप खूप स्वागत. 4 पॉइंट तांदापूर संघाला पुन्हा एकदा गुंतागुंतीत वाढ होते. तांदापूर संघाचा टिपणी काम करतो. रेडरही काम करतायत. परंतु पातळी संघाला शांततेची भूमिकेत आपल्याला बघायला मिळतं. काहीतरी करावं लागेल आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी. इथे झुंजावं लागेल, काम करावं लागेल, कष्ट करावे लागतील, घाम गाळावा लागेल, जबाबदारी आपल्या कांद्यावर घ्यावी लागेल. या स्पर्धेमध्ये जर टिकायचं असेल तर आपल्या खेळात परिवर्तन करावं लागेल. आपल्या खात्यात जोडावे लागतील. 9 नंबरचा खेळाडू सुंदर चढाई करतोय. उभ्या टाकलं गेलंय परंतु 2 पॉइंट या 9 नंबरच्या खेळाडूने आपल्या संघासाठी कमावण्याची या गुणांची गरज निश्चितच प्रत्येक खेळामध्ये पातळी संघाला असेल. खूप लोकांच्या अशा पातळी संघाच्या मागे आहेत. दोन्ही झुकला आहे आणि दोन गुण आपल्या खात्यामध्ये जमा केलं. सुंदर असा खेळ तांदापूर संघाकडून आपल्याला बघायला मिळतोय. रेडर आपली भूमिका उत्कृष्टरित्या पार पाडत आहेत आणि त्याची साथ टिपणीवर ही आपल्या कौशल्याने निश्चितच मैदानाच्या आतमध्ये दाखवत आहे. जादू 7 नंबरचा खेळाडू जादू नावाने या बारामती आणि भातपूरगाव या दोन संघांनी तयार व्हायचे. चालू सामना संपल्यानंतर त्वरित हा सामना संपल्यानंतर त्वरित हा सामना खेळवला जाईल. बारामती होती भातपूरगाव दोन्ही संघांनी तयार व्हायचं. 1 नंबर व्यक्ती आपल्याला खेळाडू आपल्या रुबाबदार शैलीत चढाई करण्यासाठी आला. चला अलग मिळाला गेलाय. 5 पॉइंट पुन्हा एकदा कामाला गेले. सुपर रेड मैदानाच्या आतमध्ये खेळली गेली आहे. त्याचा भूमी या 5 गुणांच्या दिवसात तांदापूर संघाला मिळाला गेला. आता औपचारिकता निश्चितच तांदापूर संघाने या सामन्यामध्ये ठेवली आहे. दोन्ही बालाच्या संघ नावलेले खेळाडू परंतु
जो आपले कष्ट करेल, प्रयत्न करेल, त्याच्या बाजूने यश निश्चितच खेचलं जातं आणि ते यश आपल्या बाजूने एका मजबूत स्थितीत आपल्या संघाला आणण्याचं काम बेळगाव सॉरी ताजनापूर संघाच्या खेळाडूंनी केलंय. हा एक स्टार खेळाडू, राष्ट्रीय खेळाडू बेळगाव संघाचा आकाश रंगावडे या नावाने, आकाश रंगावडे या नावाने निश्चितच नगर जिल्हा आजही दलाने उठतो. असं हे कबड्डी विश्वातलं हे एक मोठं नाव आकाशभाऊ रंगावडे. ताजनापूर संघाची कॉर्नरची धुरा सांभाळतो 7 नंबरचा खेळाडू आकाश रंगावडे. ताजनापूर संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि निश्चितच एका चांगल्या मजबूत स्थितीत आपल्या संघाला आणून ठेवलं. औपचारिकता निश्चितच या सामन्यामध्ये ठेवली आहे. 7 नंबरचा हा खेळाडू पुन्हा एकदा पकडलं गेलंय. दारू हल्लं होतं, गाड्यात अडकवलं गेलंय. पातळी संघाला एक नंबरचा हा खेळाडू आपल्या भूभारता शैलीत निश्चितच एक आपल्या अटेम्प निश्चितच कॉन्फिडन्स होता आणि बोनस मिळाला गेला. 7 नंबरचा हा खेळाडू लढाई करण्यासाठी मध्ये आला. 5 जणांच्या डिफेंडमध्ये आपल्या पहिल्याचं प्रोडक्शन, आपल्या मेहनतीचं प्रोडक्शन पुन्हा एकदा 1 नंबर जर्सी घातलेला खेळाडू शेवटचा 1 मिनिट, लास्ट 1 मिनिट, शेवटचा 1 मिनिट असेल. परंतु बेळगाव संघ एका मजबूत स्थितीत निश्चितच आणण्याचं काम सर्व खेळाडू ताजनापूर संघ एक मजबूत स्थितीत आणण्याचं काम खेळाडूंनी निश्चितच केलंय. पातळी संघाला निश्चितच रोखलं गेलंय, अडवलं गेलंय आणि आकाश रंगावडे हा एक या कबड्डी विश्वातला, नगर जिल्ह्यातला एक मोठा सितारा आकाश रंगावडे आपल्या संघाची धोरण निश्चितच घेतली होती आणि ते यशस्वीरित्या पार पाडली. आपल्या संघाला विजयश्री खेचून आणण्याचं काम केलं गेलं आणि